20च्या आकडेवारीनुसार काँग्रेस 60, शरद पवार 46 आणि ठाकरेंना मिळतात 44 जागा आणि इतर पक्ष आणि अपक्ष यांची आकडेवारी जाते 20च्या घरात। त्यामुळे सध्याच्या घडीला जो पोल समोर आलेला आहे त्यानुसार इलेक्ट्रोल एजच्या मते महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला पारडं जाताना दिसतंय। हा इलेक्ट्रोल एजचा पोल आहे। इतर पक्ष आणि अपक्षांना मिळून 20च्या घरात जागा जाताना बघायला मिळतात। आपण राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया अर्थातच घेऊया, कारण आता आकडे समोर यायला लागलेत। केशवजी, तुम्ही कॉन्फिडंट होतात, पण इकडे चित्र आपल्याला वेगळं दिसतंय। केशवजी, चित्र काही येऊ, चित्र येण्याचा मुद्दा नाहीये। तुमच्या आठवणीसाठी सांगतो, ज्यावेळी 3 राज्यांच्या आणि किंवा हरियाणा राज्याच्या ज्यावेळी सुद्धा अशाच एक्झिट पोलच्या वेळी मी आलेलो होतो, मला आठवतं मध्य प्रदेशच्या राजस्थानच्या निवडणुकीच्या वेळी मी एबीपीला असंच एक्झिट पोलला आलेलो होतो आणि त्यावेळी कशा पद्धतीने राजस्थान मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचा सफाया होणार असेच एक्झिट पोल येत होते। त्यावेळेचे प्रवक्ते अशाच पद्धतीने मांडणी सगळी सुरू होती आणि प्रत्यक्षामध्ये किंवा हरियाणात तर आपण सगळ्यांनी बघितलं, मतदान सुरू असताना सकाळी 9 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत काँग्रेस जिंकते अशा प्रकारचे सगळं म्हणत होते आणि त्याच्यानंतर चित्र बदललं। त्यामुळे एक्झिट पोलचा सन्मान नक्की आहे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी चर्चेला आलोय। पण तरीसुद्धा हे यापेक्षा वेगळं चित्र आता महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या हे पहिलं चित्र आहे की किंबहुना हे दुपारी 2 पर्यंत केलेलं असेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन शेवटी लोकांनी केलेलं मतदान जे आहे त्याचा खरा निकाल हा 23 तारखेला कळणार आहे। थोडं पण वाट बघितली। ठीक आहे, सुषमाताईंकडे मी जातो। इकडे आपल्याला चर्चेत उदय तानपाटक सर देखील जॉईन झालेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, त्यांचंही स्वागत। सुषमाताईंकडे जाऊया। सुषमाताई, हा पहिला एक्झिट पोल तुमच्या बाजूने दिसतोय, आपल्याला 150 जागा दाखवत आहेत महाविकास आघाडीला। सुषमाताई, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपाला दाखवणं हा निश्चितपणे मला असं वाटतं की एक्झिट पोलचे फार प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि मी सुद्धा स्वतः विचार करताना जेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विचार करते त्यावेळेला निश्चितपणे भाजपाचा प्रयत्न किंवा भाजपाचं मायक्रो प्लॅनिंग याला मी दाद देते। परंतु एक गोष्ट त्याला जोडून मी सांगितली पाहिजे, जे आता हरियाणाच्या संबंधाने बोललं गेलं, हरियाणाच्या निकालावर फार अवलंबून राहायची गरज नाही, शिंदेंनीही राहायची नाही आणि कोणीच राहायची गरज नाही। त्याचं कारण असं आहे की हरियाणाला स्टेट वाईड चेहरा नव्हता। हरियाणाची निवडणूक लढताना ती निव्वळ आणि निव्वळ काँग्रेसचे नेते राहुलजी यांच्या नावावर लढली जात होती। मात्र महाराष्ट्राला स्टेट वाईड 2 मोठे चेहरे आहेत, त्यातला एक चेहरा आदरणीय पवार साहेबांचा, दुसरा चेहरा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा चेहरा आहे। त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 गोष्टींची तुलना होऊ शकत नाही। पण तरी सुद्धा आपण जो काही निकाल दाखवताय एक्झिट पोलचा सन्मान आहे। मात्र मला असं वाटतं की ज्या जागा आपण आमच्या संबंधाने दाखवत आहात, मला त्याच्यामध्ये अजून एक 5 ते 10 जागांची बढत अपेक्षित आहे। बर, राजीव सरांकडे मिळतो। राजीव सर, जे सुषमाताई म्हणतात त्यानुसार त्यांना हा पोल अपेक्षित आणि त्यांच्या मते ठीक आहे, मी राजीव सरांकडे जाण्याआधी आणखी एक पोल समोर आलेला आहे, तो पोल आपण बघूया आणि राजीव सरांची कमेंट घेऊया। हा पोल कुठला आहे आपण बघूया। पोल डायरीने केलेला हा पोल आहे आणि ज्याच्यामध्ये महायुतीला दाखवण्यात आल्या जागा 122 ते 186च्या घरात, ज्याच्यामध्ये भाजप 77 ते 108, शिंदेची शिवसेना 27 ते 50, अजित पवार 18 ते 28 अशी आकडेवारी आहे। म्हणजे महायुतीची ही आकडेवारी आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47च्या दरम्यान जागा मिळू शकतात, ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35, शरद पवारांची राष्ट्रवादी 25 ते 39 आणि इतर 12 ते 29 अशी स्थिती राहू शकते। महायुती 122 ते 186 आणि मविया 69 ते 121। त्याच्यामुळे मगाशी दाखवलेला पोल आणि हा पोल, म्हणजे मगाशी तुम्ही खरं म्हणजे सगळे दोघंही बोललात खास करून की नेक अँड नेक फाईटच हे 2 पोल निदर्शक आहेत, कारण एक म्हणतोय महायुती, दुसरा म्हणतोय मविया। नाही, पण अश्विन, याच्यामध्ये पोल डायरीचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 122 ते 186 म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त जागांचं अंतर आहे आणि त्यामुळे त्याचा आपल्याला मध्य काढावा लागेल आणि मग त्याच्यावरून आडाखे बांधायला लागतील। तर त्यामुळं स्पष्ट आहे की एक्झिट पोल करणाऱ्यांना सुद्धा जेव्हा शाश्वती नाही